काल राम प्रभूंचा जन्म झाला। प्रभू चतुर्भुज रूपामध्ये प्रगट झाले। प्रभू चतुर्भुज रूपामध्ये प्रगट झाल्यानंतर कौशल्यामाई नाराज झाल्या। कौशल्या माता म्हणतात, प्रभु आप चतुर्भुज रूप में प्रकट हुए हैं तो कौन बोलेगा ये कौशल्या का बेटा है? हाँ माँ क्या बोलते हैं? अब क्या करूँ माँ? अरे आप छोटे हो जाओ। प्रभू लहान होतात आणि पुन्हा विचारतात, माँ अब तो ठीक है ना? अरे छोटा बच्चा क्या करता है? अरे रोना शुरू करो। प्रभूनं रडायला सुरुवात केली। एवढे रडू लागले। त्या रडण्याचा आवाज एका दासीने ऐकला। ती दासी पळत पळत दशरथजींकडे जाते आणि सांगते, महाराज कौशल्या माँ ने एक बेटे को जन्म दिया है। इतक्यात लगेच तिसरी दासी येते, महाराज कैकेयी माँ ने एक बेटे को जन्म दिया है। लगेच तिसरी दासी येते, प्रभु सुमित्रा माँ ने 2 बेटे को जन्म दिया है। दशरथजींच्या आनंदाला पारावार नाही। सगळ्या अयोध्येमध्ये एवढा आनंद झाला। दशरथजींनी सांगितलं, अरे वाजंत्री वाजवा। सगळीकडे वाद्य वाजू लागली। सगळी अयोध्या सुशोभित करण्यात आली। सगळीकडे आनंद आहे। इथे सूर्य 1 महिना जागेवरती थांबला। त्या सूर्याला देखील खूप आनंद झालेला आहे। पहा, माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये एखादा वारकरी निघाला आणि तो शेठजी असावा। त्याला जर पालखी सोहळ्यासमोर विचारलं की वारकरी बाबा आजची तारीख काय, तरी त्याच्या लक्षात राहत नाही। माऊलींच्या पालखी सोहळ्यासमोर शेठजींच्या तारीख लक्षात राहत नाही। ज्या भूमीमध्ये प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला त्या अयोध्यावासीजनांच्या महिमा लक्षात राहिलच कसा? राम प्रभूंचा जन्म झाला, सगळीकडे आनंद। ही कथा भगवान शंकर माता पार्वतीला सांगत आहेत। भगवान शंकर म्हणतात, पार्वती उस समय मैंने एक चोरी की थी। चोरी? हाँ प्रभु तुमने चोरी किस लिए की? पार्वती, मला माझ्या बालरूप रामाचं दर्शन घ्यायची इच्छा झाली आणि मी जर शंकर या स्वरूपामध्ये अयोध्येमध्ये गेलो असतो तर माझ्या समोर दर्शनाकरिता लाईन लागली असती, म्हणून मला त्यासाठी चोरी करावी लागली। मग ती कथा मला सांगा प्रभू। ऐक पार्वती, माझ्या बालरूप रामाचा जन्म अयोध्येमध्ये झाला। मला त्याचं दर्शन घेण्याची इच्छा प्राप्त झाली आणि तेव्हा मी आणि काकभृशुंडी दोघांनी संन्याशाचा वेश धारण केला आणि आम्ही गुरु शिष्याची जोडी अयोध्येमध्ये आलो। अयोध्येमध्ये आल्यानंतर मुख्य द्वारापासून शरयूच्या तटापर्यंत प्रचंड गर्दी होती पार्वती आणि त्या गर्दीतून वाट काढत काढत आम्ही मुख्य द्वारापर्यंत महाद्वारापर्यंत पोहोचलो। महाद्वारावरती असलेल्या गेटमॅनने आम्हाला अडवलं, आप कहाँ जा रहे हो? भगवान का दर्शन करने के लिए। हमारी इजाजत लेके बिना आप नहीं जा सकते। ढकलून दिलं पार्वती आम्हाला। आम्ही पुन्हा शरयूच्या तटावरती येऊन बसलो। काकभुशुंडी मला म्हणाला, प्रभु अब कुछ तो करना पडेगा। मग मी डोळे झाकून ध्यान माझ्या रामाचं केलं आणि माझ्या रामानं माझी प्रतिज्ञा मान्य केली आणि इकडे कौशल्या माईच्या मांडीवरती प्रभूनं जोरात रडायला सुरुवात केली। एवढे रडतात रडायचे थांबेनात। सुमित्रा मातेनं जवळ घेतलं तरीही रडायचे थांबत नव्हते। दशरथजींनी घेतलं तरीही रडायचे थांबत नाहीत। कैकेयी मातेने घेतलं, वसिष्ठजींनी घेतलं तरीही रडायचे थांबत नाहीत। तेव्हा एक म्हातारी दासी काठी टेकत टेकत कौशल्या माईंपर्यंत आली आणि म्हणते, कौशल्या क्या बूढ़ी माँ? अरे आपका बेटा बहुत रो रहा है। हाँ माँ, कल से रो रहा है।
मुझे तो ऐसा लगता है कौशल्या, आपका बच्चा बहुत छोटा है, उसको किसी की नज़र लग गई होगी। हाँ माँ, मुझे भी ऐसा ही लग रहा है। तो क्या करना पड़ेगा? नज़र उतारने वाले साधु को ढूंढना पड़ेगा। हाँ माँ, तो क्या करूं? दवंडी पिटवाओ। दवंडी द्यायला सांगितली दवंडीवाले। दवंडी देत देत ज्या ठिकाणी भगवान शंकर आणि काक भृशुंडी संन्याशाच्या वेशामध्ये बसलेले आहेत त्या ठिकाणी येतात। तिथं आल्यानंतर विचारलं, आप सन्यासी है? हाँ। आप कहाँ रहते हो? साधु को कोई घर होता है क्या? हिमालय की गुफा में रहता है। हाँ। तब आप तपस्वी संत हो? हाँ, हम तपस्वी संत हैं। छोटे बच्चे की नज़र उतारना जानते हो? अच्छी तरह जानते हो। सांगितलं, छोट्या बाळाची नजर आम्हाला काढता येते। दवंडीवाले म्हणतात, आमच्या राजवाड्यामध्ये एका बाळाला नजर लागली आहे। ते कालपासून रडत आहे, त्याची नजर काढायची आहे। ठीक आहे, त्यासाठी त्या बाळापर्यंत आम्हाला न्यावं लागेल। ठीक आहे पार्वती, दवंडीवालेच दवंडी द्यायचे। दवंडीवाले त्यांच्या मागे आम्ही चालायचो पार्वती, आम्हाला काहीच त्रास नाही। सकाळी ज्या गेटमॅनने आम्हाला ढकलून दिलं त्या गेटमॅनला ढकलून आम्ही आत गेलो पार्वती, काहीच त्रास नाही। दवंडीवालेच म्हणायचे बाजू हटो, नजर उतारने वाले साधू हे बाजू हटो। आम्ही आत आलो पार्वती, आम्हाला बाहेर उभं करण्यात आलं। दवंडीवाले आत गेले। कौशल्या माईला त्यांनी विचारलं, माँ, नजर उतारने वाले साधु आए हैं। ठीक है, उसको सम्मान पूर्वक मेरे पास लेकर आओ। दवंडी वाल्यांनी भगवान शंकर आणि काकभृशुंडीला कौशल्या माईपर्यंत नेलं। तिथं आल्यानंतर कौशल्या माईने विचारलं, आप तपस्वी संत हो? हाँ माँ। भगवान शंकरांनी माता कौशल्याला वाकून नमस्कार केला। कौशल्या मातेनेही भगवान शंकरजींना वाकून नमस्कार केला। कौशल्या माता म्हणतात, माझ्या बाळाला नजर लागली आहे, त्याची नजर काढायची आहे। ठीक है, तो क्या करना पड़ेगा माँ? जिस बच्चों को नजर लगी है उस बच्चों को मेरे पास दे दो। हाँ ठीक है, मेरे बच्चों को नजर लगी है, उसकी नजर जल्दी से निकालना, मेरा बच्चा बहुत रो रहा है। कौशल्या मातेनं बालरूप रामाला भगवान शंकराच्या मांडीवरती दिलं। भगवान शंकरांनी रामप्रभूंच्या नयनांचं मिलन झालं, हरिहरांच्या नयनांचं मिलन झालं आणि भगवान शंकर ढसाढसा रडू लागले आणि रामप्रभू गदागदा हसू लागले। दोघांचेही भाव वेगळे होते। भगवान शंकराला वाटायचं, मला माझ्या बालरूप रामाचं दर्शन घेण्याची संधी प्राप्त झाली, म्हणून भगवान शंकराच्या डोळ्यातून आनंदाश्रू येत होते। आणि रामप्रभूंना वाटायचं, याही जन्मात मी दर्शनाचा चान्स सोडला नाही, म्हणून रामप्रभू गदागदा हसत होते। पण कौशल्या माईला वाटलं, किती चांगले महात्म्य आहेत, स्वतः रडायला लागले आणि माझ्या बाळाची नजर काढली। माझं बाळ कालपासून रडत होतं, ते किती हसत आहे आज। कौशल्या माईंच्या आनंदाला पारावार नाही। पुन्हा कौशल्या मातेने विचारलं, बाबा, आप भविष्य भी जानते हो ना? हाँ माँ, हम भविष्य भी जानते हैं, तो मेरे बच्चे का भविष्य बताओ। भगवान शंकर राम प्रभूंचं भविष्य सांगायला लागले। माते, हा जेव्हा 15 वर्षाचा होईल ना, तेव्हा एक महात्मा तुमच्या राजवाड्यात येईल आणि तुमच्या या रामाला घेऊन जाईल। कौशल्या माता नाराज झाल्या।
कौशल्या माता म्हणतात, बाबा दक्षिणा थोडी वाढवून घ्या, पण भविष्य जरा चांगलं सांगा. भगवान शंकर म्हणतात, माते तुमच्या बाळाचं मी भविष्य सांगत आहे. हा जेव्हा 15 वर्षाचा होईल तेव्हा एक महात्मा येईल, याला घेऊन जाईल आणि जगामध्ये सुंदर नाही अशा सुंदरीसोबत याचं लग्न करून तुमच्या ताब्यात आणून देईल. तरीही कौशल्या मातेला वाटायचं जरा चांगलं भविष्य सांगावं या बाबांनी. भगवान शंकर म्हणतात, माँ ये कोई अजब की बात नहीं है. हस्त की रेखे उसके हाथों में जो दिख रहा है वही मैं बता रहा हूँ. कौशल्या माता म्हणतात, माझ्या बाळाचं भविष्य जरा चांगलं सांगा. उतार वयामध्ये यज्ञ यागादी क्रिया करून मला 4 पुत्र झाले, त्यातला प्रिय पुत्र हा आहे. जरा चांगलं भविष्य सांगा. पुन्हा भगवान शंकर विचार करतात, आता पुढचं भविष्य जर मातेला सांगावं की लग्न झाल्यानंतर याला 14 वर्षाचा वनवास आहे. हे जर कौशल्या मातेला सांगावं तर त्या जास्तच नाराज होतील. म्हणून भगवान शंकर म्हणतात, माते आत्ताच तर याचा जन्म झालेला आहे, अजून याच्या हातावरच्या रेषाही नीट ओळखायला येत नाहीत. काही दिवसांनी मी येईल आणि फुकट भविष्य सांगून जाईल. कौशल्या माता म्हणतात, ठीक आहे. कौशल्या माता राम प्रभूंची नजर उतारल्यामुळे आनंदित आहेत. कौशल्या मातेनं त्यांना दक्षिणा दिली, पण भगवान शंकरांनी त्या दक्षिणेचा अस्वीकार केला, कारण ते नाटक चालू होतं. भगवान शंकरांनी ही चोरी राम प्रभूंच्या दर्शनाकरिता केली. पार्वती, आता पुढे नामकरण सोहळा आहे. मोठे मोठे महात्मे नामकरण सोहळ्याकरिता आलेले आहेत, त्यामध्ये प्रमुख वसिष्ठजी आहेत. पण तेव्हा भगवान शंकर म्हणतात, माते आम्हाला निघावं लागेल, आम्हाला भरपूर कामे असतात. माझे आणखीही काही भक्त वाट बघत असतील. तेव्हा भगवान शंकराजवळ राम प्रभू होते. भगवान शंकरानं दुःखी अंतकरणानं राम प्रभूंना कौशल्या मातेकडे दिले आणि अतिशय दुःखी अंतकरणानं राजवाडा सोडला. आता नामकरण सोहळ्याकरिता जे महात्मे आलेले आहेत, महात्म्यांना आसनावरती बसवलं, फलहार पुष्पहार केला. वसिष्ठजी म्हणतात, अनेक जण प्रभूंना नावे सांगतात, पण वसिष्ठजी म्हणतात, हजारो नाम या परमात्म्याला दिले तरी माझ्या बुद्धीनुसार दुनिया को आराम दिलाने वाला दशरथ नंदन का नाम मैं श्रीराम रखता हूँ. या नामाचा उच्चार झाला आणि सर्वांनी जयघोष केला. प्रभू रामचंद्र भगवान की जय. जयघोष झाला आणि वसिष्ठजी म्हणतात, पहिल्या पुत्राचं नाव, प्रिय पुत्राचं नाव श्रीराम ठेवलं. आता उरलेल्याही 3 पुत्रांचा नामकरण सोहळा करायचा आहे. वसिष्ठजींनी नामकरण सोहळा केला. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न अशी नावे ठेवण्यात आली. आता 4ही पुत्र अतिशय सुंदर आहेत. त्यातले 2 गौरवर्णी आहेत, 2 सावळे आहेत. भुवया आणि नासिका जणू धनुष्याला लावलेला बाणच आहे. हसले म्हणजे गालावरती खड्डे पडतात, असं सुंदर स्वरूप 4ही पुत्रांचं आहे. काळे कुरुळे केस आहेत. अनेक भुंग्यांनी एकत्रित येऊन बसावं असे सुंदर त्यांचे केस आहेत. 4ही पुत्रांनी पिवळ्या रंगाचे झगे घातलेले आहेत. भिंतीचा आधार घेऊन चालायचा प्रयत्न करतात. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न 4ही पुत्र चालायचा प्रयत्न करतात. अतिशय सुंदर स्वरूप आहे. कौशल्या मातेच्या आनंदाला पारावार नाही.
सगळ्या अयोध्येत आनंदी आनंद आहे. राम प्रभू विचार करतात, माझा जन्म झालेला आहे, मलाही भगवान शंकराचं दर्शन झालं. आम्ही दोघेही एकच आहोत. म्हणून भगवान शंकर आणि राम प्रभू यामध्ये कधी भेद करायचा नाही, कारण हे दोघेही एकच आहेत. हरा भेदा हरि 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 हरा भगवान शंकर आणि राम प्रभू दोघेही एकच आहेत, म्हणून या दोघांमध्ये कधी भेद करायचा नाही. दोघेही एकच आहेत. अनेक वेळा सर्वजण, अनेक मोठे मोठे संत भिक्षेच्या निमित्तानं कौशल्यामाईच्या राजवाड्यामध्ये येतात. चारही पुत्रांचा नामकरण सोहळा पार पडल्यानंतर कौशल्या माता म्हणतात, वशिष्ठजींनी सांगितल्याप्रमाणे ज्याच्या नामाने तिन्ही लोक सुखी होतात तो श्रीराम आहे. जे जगाचे भरण पोषण करतात ते भरतजी आहेत. ज्यांच्या केवळ स्मरणाने शत्रूचा नाश होतो ते शत्रुघ्न आहेत. आणि जे शुभ लक्षणाचे धाम भगवान श्रीरामांचे प्रिय ते लक्ष्मणजी आहेत. चारही पुत्रांचा नामकरण सोहळा झाला. अनेक संत राजवाड्यामध्ये येतात. काही संत असे आहेत, कौशल्यामाईनं भिक्षा वाढली तरीही राजवाड्यासमोर उभे राहतात. एके दिवशी संत आलेले आहेत. कौशल्यामाईला त्यांनी भिक्षा मागितली. भिक्षांदेही भिक्षा मागितल्यानंतर कौशल्यामाईनं त्यांना भिक्षा वाढली तरीही ते संत द्वारामध्येच उभे राहतात. दुसऱ्या दिवशी कौशल्यामाईनं पाहिलं, भिक्षा वाढल्यानंतरही संत द्वारामध्ये उभे आहेत. कौशल्यामाईनं अतिविनयाने एक प्रश्न विचारला, बाबा, अभिनय हो तो क्षमा करो, लेकिन मुझे ऐसा लगता है आप भीख मांगने वाले साधु नहीं, दुनिया को भीख देने की ताकत आप में है. हा माँ. ते संत रडायला लागले. कौशल्या माता विचारतात, बाबा आप रो रहे हो, अभिनय हो तो क्षमा करो माँ. तेव्हा संत म्हणतात, हा माँ, हम भीख मांगने वाले साधु नहीं,
दुनिया को भीख देने की ताकत हम में है। 80-80 हजार लोहे का आटा खाकर हमारी पूरी जिंदगी बीत गई। भगवान का भजन करते करते हमारी जिंदगी बीत गई माँ, लेकिन हमने उसकी एक झांकी नहीं देखी। भगवान ने हमें दर्शन नहीं दिया माँ। तो हमें ऐसा लगता है, हमें ऐसा पता लगा कि भगवान ने आपके गोद में जन्म लिया है, तो हमें लगा उस पत्थर के सामने हम खड़े हो तो भगवान चलते चलते हमारे पास आएगा, तो हमारा भी उद्धार हो जाएगा माँ। हमारे इस शरीर का हमें ये शरीर नहीं मिलता माँ, लेकिन हमें भगवान का दर्शन चाहिए, इसलिए हम आपके द्वार में भिक्षा मांगते हैं। संत असं बोलल्यानंतर कौशल्यामाईने राम प्रभूंना बाहेर आणलं आणि त्या भिक्षा मागणाऱ्या साधूंनी बालरूप रामाचं दर्शन घेतलं। कौशल्यामाई पुन्हा पाळण्याकडे जातात। राम प्रभूंना पाळण्यामध्ये टाकतात, तेव्हा राम प्रभूंच्या मुखामध्ये कौशल्यामाईला कोटी कोटी ब्रह्मांडाचं दर्शन झालं। प्रभूने विचार केला, असंच जर मी मातेला दाखवत राहिलो तर प्रभूच्या बाललीला राघव। प्रभूने विचार केला, आपण असंच मातेला दाखवत राहायचं नाही, नाहीतर अनेक संत असंच भिक्षेचं नाटक करून ते बघण्याकरिता येतील। कौशल्या मातेने आवाज दिला तर प्रभू पळत पळत येतात आणि कौशल्यामाईची कंबर धरतात, पण दशरथजींना आवाज दिला तर लवकर येत नाहीत, कारण कौशल्या प्रेम आहे, दशरथजी ज्ञान आहेत। कौशल्या मातेने आवाज दिल्यानंतर प्रभू पळत पळत येतात, पण दशरथजींनी आवाज दिल्यानंतर प्रभू येत नाही। कौशल्या माता प्रेम आहे, प्रभू प्रेमापासून जवळ आहेत आणि ज्ञानापासून दूर आहेत। दशरथजी ज्ञान आहे, म्हणून या जगामध्ये काही भक्त असतील जे स्वतःला शहाणे समजत असतील, त्यांच्यापासून भगवंत दूर आहे, पण असे काही भक्त आहेत जे भोळ्या अंतकरणानं भगवंताची भक्ती करतात, श्रद्धेनं भगवंताचं नामस्मरण करतात, परमात्मा त्याच्या जवळ आहे। तुकाराम महाराज म्हणतात, भोळे भाळे भक्त गातात आवळे, त्याचे प्रेम आवडे तुका म्हणे। भोळ्या भक्तांचं प्रेम भगवंताला आवडतं, कारण सगळ्या गोष्टींची अनुकूलता भगवान परमात्म्याकडे आहे। फक्त भगवान परमात्म्याला एका गोष्टीची कमी आहे, भगवंत एका गोष्टीसाठी भुकेला आहे, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा
भुकेला आहे. भगवंत हा भावाचा भुकेला आहे. म्हणून कौशल्या माता प्रेम आहेत. भगवंत कौशल्या मातेनं आवाज दिल्यानंतर लवकर जातात आणि दशरथजींनी आवाज दिल्यानंतर लवकर जात नाहीत. याचं कारणच आहे भगवंत ज्ञानापासून दूर आहे. वसिष्ठजींनी 2 जोड्या तयार केल्या, राम लक्ष्मणाची आणि भरत आणि शत्रुघ्नाची. वास्तविकता राम प्रभू आणि भरतजींची जोडी पाहिजे होती, कारण दोघांचेही स्वभाव हे शांत आहेत आणि लक्ष्मणजींचाही स्वभाव रागीट आहे आणि शत्रुघ्नजींचाही स्वभाव रागीट आहे. पण वसिष्ठजींनी विचार केला, लक्ष्मणजी जर रागात आले तर राम प्रभूंनी शांत करण्याचं काम करावं, म्हणून राम लक्ष्मणाची जोडी आहे. आणि शत्रुघ्नजी जर रागात आले तर भरतजींनी शांत करण्याचं काम करावं. या कारणामुळे विरुद्ध स्वभावाच्या जोड्या तयार करण्यात आल्या आणि 4ही पुत्र वसिष्ठजींच्या आश्रमामध्ये विद्या ग्रहण करण्याकरिता जातात. विद्या ग्रहण करण्याकरिता गेल्यानंतर ब्रह्मांडाचा धनी सम्राटाचा पुत्र भगवान श्रीराम एखादा पगारी शिक्षक राजवाड्यामध्ये आणता आला असता, पण याला कारण आहे, शिक्षक जर स्वतःच्या घरी आला तर विद्यार्थ्यांचा विद्या ग्रहण करण्याचा भाव राहत नाही. म्हणून ब्रह्मांडाचा धनी सुद्धा गुरूंच्या झोपडीमध्ये विद्या ग्रहण करण्याकरिता गेलेला आहे. कारण गुरु जर आपल्या राजवाड्यामध्ये आले तर विद्यार्थ्यांनी अभ्यास केला नाही तर गुरु त्याला विचारतात, अभ्यास का केला नाही, किंवा त्याला काहीतरी शिक्षा देतात. तेव्हा तो विद्यार्थी म्हणतो, अरे फुकट शिकवतो का, माझा बाप पगार देतो तुला, असं विद्यार्थी बोलतात. पण सम्राटाचा पुत्र ब्रह्मांडाचा धनी भगवान श्रीराम गुरूंच्या झोपडीमध्ये विद्या ग्रहण करण्याकरिता गेले. वसिष्ठजींना राजवाड्यामध्ये आणता आलं असतं, पण दशरथजींनी सांगितले, रामा आपल्याला विद्या ग्रहण करायची आहे, आपल्याला प्रभूंच्या झोपडीमध्ये जाऊन वसिष्ठजींच्या झोपडीमध्ये आपल्याला विद्या ग्रहण करायची आहे. 4ही पुत्र जातात. वसिष्ठजींनी सांगितल्याप्रमाणे 4ही पुत्रांनी विद्या ग्रहण केली. विद्येने 4ही पुत्रांच्या अंगामध्ये प्रवेश केला आणि सर्व पुत्र विद्या ग्रहण करून राजवाड्याकडे यायला निघतात. पण वसिष्ठजी अडवतात. वसिष्ठजी म्हणतात, रामा तुला मी विद्या दिलेली आहे, तू त्या विद्येला चांगलं सांभाळावं. ठीक आहे गुरुदेव, कारण आपल्या जीवनामध्ये गुरु असे असतात. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विना देव तुझा पाहता नाही त्रैलोकी. गुरु विना देव पाहता नाही लोकी. गुरु हा संतांच्या कुळाचा राजा आहे. या जगामध्ये गुरुपेक्षा श्रेष्ठ कुणीच नाही. गुरूंच्या विरुद्ध एक शब्द आहे, लघु म्हणजे लहान आणि गुरु म्हणजे मोठा. गुरूंपेक्षा श्रेष्ठ या जगामध्ये कुणीही नाही. म्हणून आपल्या भाग्यानं, आपल्या नशिबानं, आपल्या द्वारामध्ये
जर भगवान आणि गुरूंचं आगमन झालं तर सर्वात अगोदर नमस्कार गुरूंना करावा. भगवान परमात्मा वसिष्ठजींच्या आश्रमामधून आपल्या राजवाड्यामध्ये यायला निघतात. 14 वर्षापर्यंत त्यांचं विद्याग्रहण चाललं. आता प्रभू 15व्या वर्षामध्ये पदार्पण करते झाले आणि 15व्या वर्षामध्ये प्रभूंचा नियम आहे की सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम आपल्या माता पित्यांना नमस्कार करायचा. हा राम प्रभूंचा नियम आहे. फक्त म्हणायला नियम नाही तर प्रभू सकाळी उठल्यानंतर सर्वात अगोदर दशरथजी आणि कौशल्या मातेला नमस्कार करायचे. बरेच दिवस झाले राजवाड्यामध्ये आहेत तेव्हा एक संत दशरथजींकडे येतात. त्या संतांचं नाव आहे विश्वामित्रजी. विश्वामित्रजी राजवाड्यामध्ये आल्यानंतर दशरथजींनी विचारलं, आपण कोणत्या कारणानं राजवाड्यामध्ये आलेला आहात? तेव्हा विश्वामित्रजी म्हणतात, दशरथा, बरेच दिवस झाले मी यज्ञ करतोय, पण अनेक दुष्ट राक्षस माझ्या यज्ञाचा विध्वंस करतात. विश्वामित्रजी राजवाड्यामध्ये आल्यानंतर दशरथजींच्या आनंदाला पारावार नाही. कारण एवढे मोठे संत आपल्या राजवाड्यामध्ये यावं. दशरथजी म्हणतात, मैंने तो ज्यादा पुण्य नहीं किया बाबा, लेकिन मेरे पूर्वज ने बहुत पुण्य किया है. कारण आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी या पूर्वजन्मीच्या पुण्याने मिळत असतात. आपलं जर जन्मोजन्मीचं पुण्य असेल तर अनेक गोष्टी त्या पुण्याईनं घडत असतात. जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही देवा या विठ्ठलाने कृपा केली. देवा या विठ्ठलाने कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही तेव्हा या विठ्ठलाने कृपा केली. तेव्हा या विठ्ठलाने कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मीच्या पुण्याईनं अनेक गोष्टी घडत असतात. दशरथजी म्हणतात, मैंने तो ज्यादा पुण्य नहीं किया बाबा, लेकिन मेरे पूर्वज ने बहुत पुण्य किया है. बाबा, मी जास्त पुण्य केलेलं नाही, पण माझ्या पूर्वजांनी खूप पुण्य केलेलं आहे.
म्हणूनच तुमच्यासारख्या संतांचे पाय माझ्या राजवाड्याला लागले. दशरथजींनी विश्वामित्रजींना बसण्याकरिता आसन दिलं, फलाहार दिला, विश्रांती झाली. आणि तिसऱ्या दिवशी दशरथजी विश्वामित्रजींना विचारतात, बाबा, तुम्ही मला सांगितलं होतं तुमचे 2 पुत्र मला यज्ञाच्या रक्षणाकरिता पाहिजे. तेव्हा विश्वामित्रजी म्हणतात, दशरथा, मला तुझा राम आणि लक्ष्मण माझ्या यज्ञाच्या रक्षणाकरिता पाहिजे. राम हा शब्द ऐकला आणि दशरथजी उठून उभे झाले. रामाचा हात धरला आणि दशरथजी म्हणतात, बाबा, कुछ सोच समज कर तो मागो. बाबा, काही विचार करून मागा. उतार वयामध्ये यज्ञ यागादी क्रिया करून मला 4 पुत्र झालेले आहेत. त्यातला प्रिय पुत्र श्रीराम, त्याला मागता तुम्ही? विश्वामित्रजी म्हणतात, दशरथा, यज्ञ कुणी केला? दशरथजी म्हणतात, शृंगी ऋषींनी. अरे दशरथा, म्हणजे आमच्यापैकीच एका ऋषींनी केला, मग त्यापासून तुला पुत्र झाले. त्यातला मी तुला तुझा राम मागतोय, त्यात काय जातं का? आमच्यातल्या ऋषींनी जर यज्ञच केला नसता तर तुला पुत्रच झाले नसते. दशरथजी म्हणतात, बाबा, तुम्ही मला काहीही मागा, भूमी, धन, धेनू मी तुम्हाला काहीही देतो, पण माझा राम मी तुम्हाला देऊ शकत नाही. माझा प्राण मी तुम्हाला देईल, पण माझा राम देणार नाही. विश्वामित्रजींना राग आला. विश्वामित्रजींनी रागामध्ये आपला कमंडलू उचलला, वाघाचं कातड गुंडाळलं आणि पायऱ्या उतरत निघाले. पुन्हा मागे वळून म्हणतात, दशरथा, असा जर विश्वामित्र कळत नसेल तर तुझ्या पूर्वजांचं हरिश्चंद्र राजाचं चरित्र आठव, तुला हा विश्वामित्र कळेल. इकडे वसिष्ठजी म्हणतात, दशरथा, अरे आधीच त्या बाबाचं आणि माझं जमत नाही. काय राम लक्ष्मण होते ते देऊन टाकायचे होते. त्या विश्वामित्राला वाटेल की या वसिष्ठानेच सांगितलं असेल की दशरथा, तुझा राम आणि लक्ष्मण देऊ नको म्हणून. पुन्हा दशरथजी पळत जातात. विश्वामित्रजींना म्हणतात, बाबा, मुझे क्षमा करो, मैं मेरा राम लखन आपको दे सकता हूं. बाबा, मला माफ करा, मी माझा राम लक्ष्मण काय तुम्हाला पाहिजे ते देईल. मग इकडे राम प्रभू आणि लक्ष्मणाची तयारी चालू झाली. तयारी करतात. विश्वामित्रजींकडे येतात. दशरथजी सांगतात, रामा, आजपासून तुमचा पिता हे विश्वामित्रजी आहेत. त्यांच्या यज्ञाचा विध्वंस करतात राक्षस. त्याचं रक्षण करण्याकरिता तुम्हाला जायचं आहे. राम, आज से तुम्हारा पिता विश्वामित्र है. राम, उसकी आज्ञा का उल्लंघन मत करना. ठीक है बाबा, मैं उसकी कौन सी भी आज्ञा हो तो मैं स्वीकार करूंगा बाबा. आणि मग राम लक्ष्मण निघाले. खूप पुढे आल्यानंतर अयोध्येचा समाज त्यांना बघत होता. विश्वामित्रजी सोबत चाललेले आहेत. सिद्धाश्रमाकडे येतात. तिकडे येत असताना सिद्धाश्रमाकडे जाण्याकरिता 2 वाटा आहेत. पण विश्वामित्रजींनी मनामध्ये विचार केला, एका वाटेला ताटिकेचं साम्राज्य आहे. आपण राम लक्ष्मणाला शस्त्र कसे वापरावे याचं ज्ञान देऊया.
विश्वामित्रांनी लघु राम लक्ष्मणाला कोणत्या वेळी कोणते शस्त्र वापरावे याचं ज्ञान दिलं, युद्ध कसं करावं याचंही ज्ञान दिलं. प्रभू ते ज्ञान लवकरात लवकर आत्मसात करतात. विश्वामित्रजींनी विचार केला, राम आणि लक्ष्मणांनी लवकरात लवकर ज्ञान ग्रहण केलेलं आहे. शस्त्र देवता राम प्रभूंच्या अंतःकरणामध्ये प्रवेश करतात. विश्वामित्रजी राम प्रभूंना म्हणतात, रामा, आपण या रस्त्याने जाण्यापेक्षा या रस्त्याने जाऊया. रामा, इकडे ताटिका नावाची राक्षसी आहे. अनेक लोकांना तिने त्रास दिलेला आहे. ती नरभक्षक आहे. तिला मनुष्याचा वास येताच ती मनुष्याकडे येते आणि त्या मनुष्याचं भक्षण करते. रामा, ठीक आहे बाबा, मी जाताना त्या राक्षसीनेलाही ठार मारेन. राम, लक्ष्मण आणि विश्वामित्रजी निघाले आणि झालंही तसंच. अकराळ विक्राळ देहाची ताटिका, केस मोकळे सोडलेले, जिच्याकडे बघावं आणि मनामध्ये विचार यावा की आपलं मरण जवळ आलेलं आहे, अशा देहाची ही ताटिका. रक्तांनी भरलेले कपडे घातलेले आहेत. तिच्याकडे बघितलं तरी भीती वाटते. सहज झाडांना उपटून टाकणारी ताटिका. राम प्रभूंनी तिच्याकडे बघितलं आणि अर्धचंद्राकृती या बाणाने ताटिकेचा वध केला. तिच्या सख्यांचाही मृत्यू झाला. ती जमिनीवरती कोसळली. आता विश्वामित्रजींचा विश्वास पटला की राम प्रभू अतिशय चांगल्या पद्धतीने युद्ध करू शकतात. ताटिका वधानंतर प्रभू पुढे यायला निघतात. राम, लक्ष्मण आणि विश्वामित्रजी पुढे निघतात. सिद्धाश्रमाकडे येतात आणि संध्या कर्म झाल्यानंतर, स्नान वगैरे झाल्यानंतर प्रभू म्हणतात, बाबा, यज्ञ का प्रारंभ करू. विश्वामित्रजींना म्हणतात, बाबा, तुम्ही यज्ञाला सुरुवात करा. हम रक्षण करने के लिए तैयार है बाबा, आप यज्ञ का प्रारंभ करो. हा राम आणि विश्वामित्रजी यज्ञाला प्रारंभ करतात. राम, लक्ष्मण रक्षणाकरिता तयार आहेत. यज्ञाला सुरुवात झाली आणि सुबाहू आणि मारीच आकाश मार्गे यज्ञ खंडित करण्याकरिता येतात. यज्ञाचा विध्वंस करण्याच्या उद्देशानं सुबाहू आणि मारीच आकाश मार्गे येत असतात. तेव्हा अमंगल द्रव्य यज्ञामध्ये टाकणार इतक्यात राम प्रभूंनी बाण मारला आणि त्यावेळी सुबाहूचा नाश झाला आणि त्याच बाणाच्या पिसाऱ्याच्या झटक्याने मारीच समुद्राच्या काठावरती जाऊन पडला. इथे अनेक जण प्रश्न निर्माण करतात, जसा सुबाहू मारला तसा मारीच का मारला नाही. याचं कारण आहे, सुबाहूचा नाश केला पण मारीचाला 400 कोस समुद्राच्या काठावरती पाठवलं. याचं कारण आहे, मारीचाला जर मारलं असतं तर पुढचं रामायण बिघडलं असतं. रामायण हे नाटकही आहे आणि इतिहासही आहे. घटना घटने के बाद लिखा जाता है, उसको इतिहास कहते हैं. पहले घटना घटती है, बाद में लिखा जाता है, उसे नाटक कहते हैं.
तसं ऐका, रामायण हे नाटकही आहे आणि इतिहासही आहे. कारण रामायण हे अगोदर घडलं आणि नंतर तुलसीदासजी ग्रंथामध्ये लिहितात. कोळियाची कीर्ती वाढली गहना, कोळियाची कीर्ती वाढली गहना, कोळियाची कीर्ती वाढली गहना, कोळियाची कीर्ती वाढली गहना. कोळियाची कीर्ती कीर्ती वाढली गहना, कोळियाची कीर्ती वाढली गहना, कोळियाची कीर्ती वाढली गहना, कोळियाची कीर्ती वाढली गहना. हो केले रामायण रामादी, केले रामायण रामादी, हो केले रामायण रामादी, केले रामायण रामादी, हो कोळियाची कीर्ती वाढली गहना, कोळियाची कीर्ती वाढली गहना, कोळियाची कीर्ती वाढली गहना, कोळियाची कीर्ती वाढली हो गहना. केले रामायण रामादी, रामादी केले रामायण रामादी, हो केले रामायण रामादी, केले रामायण रामादी, ओ कोळियाची कीर्ती वाढली गहना, कोळियाची कीर्ती वाढली गहना, कोळियाची कीर्ती वाढली गहना, कोळियाची कीर्ती वाढली गहना, वाढली गहना. रामायण हे नाटकही आहे आणि इतिहासही आहे. फरक लक्षात घ्या. घटना अगोदर घडते आणि मग लिहिला जातो त्याला इतिहास म्हणतात, आणि अगोदर लिहिलं जातं आणि मग पुढे येतं त्याला नाटक म्हणतात. तसं रामायण अगोदर लिहिलं, वाल्मिकीजींनी रामायण लिहिलं आणि नंतर वास्तव्यात आलं, म्हणून रामायण हे नाटक आहे. आणि अगोदर घडलं आणि नंतर तुलसीदासजी लिहितात, म्हणून तो इतिहासही आहे. इतिहास शब्दामध्ये 3 पदे आहेत. इति याने ऐसा, ह याने था, अशी 3 पदे आहेत. ऐसा हुआ था म्हणून हा इतिहास आहे. राम प्रभूंनी विचार केला, जसं सुबाहूला मारलं तसं जर मारीचाला मारलं तर पुढचं रामायण बिघडतं. मारीच जर मारला तर सोन्याचं हरिण बनून येईल कोण, आणि सोन्याचं हरिण बनून मारीच जर आला नाही तर रावण सीतेला चोरून नेईल कसा, आणि सीतेला चोरून नेलं नाही तर रावणाला मारता कसं येईल, आणि रावणाला जर मारलं नाही तर 33 कोटी देवता बंदीशाळेतून मुक्त कशा होतील, याचा विचार रामप्रभू करतात. म्हणून एकाचा नाश केला आणि एकाला वापस पाठवलं. यज्ञाचं यथासांगरित्या रक्षण झालं. आता पुढे विश्वामित्रजी म्हणतात, रामा आपल्या यज्ञाचं यथासांगरित्या रक्षण झालेलं आहे.
यज्ञ जोपर्यंत यथासांगरित्या पार पडत नाही, जोपर्यंत जीवनामध्ये दोन गोष्टी येत नाहीत, एक सत्य आणि दुसरी समर्पण. या ठिकाणी सत्य रामप्रभू आहेत आणि समर्पण लक्ष्मणजी आहेत. सत्य आणि समर्पण जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत यज्ञाचा विध्वंस होत असतो, यज्ञ यथासांगरित्या पार पडत नाही. पुढे विश्वामित्रजी म्हणतात, रामा, जनक राजाकडे बऱ्याच दिवसापासून धनुष्य उचलण्याचा कार्यक्रम चालू आहे, आपण तिकडेही जाऊया का रामा? तेव्हा रामप्रभू म्हणतात, रामप्रभूंनी कायद्यावरती बोट ठेवलं आणि रामप्रभू म्हणतात, बाबा, मेरे पिता ने कोई खाजगी काम करने के लिए नहीं भेजा, यज्ञ का रक्षण करने के लिए भेजा था. म्हणून विश्वामित्रजींना शब्द बदलून वापरावे लागले. विश्वामित्रजी म्हणतात, रामा, जनक जी, यहाँ बहुत दिनों से धनुर्यज्ञ चल रहा है. यज्ञ हा शब्द विश्वामित्रजींना वापरावा लागला. मग राम प्रभू होकार देतात, प्रभूंचा जन्म हा यज्ञाच्या रक्षणाकरिता आहे. प्रभूने विचार केला, यज्ञ का रक्षण करने के लिए ही हमें अवतार लिया है, तो चलो यज्ञ के लिए. विश्वामित्रजींसोबत राम प्रभू आणि लक्ष्मणजी मिथिला नगरीमध्ये यायला निघतात. पण येत असताना एक सुंदर आश्रम आहे, ज्या आश्रमाच्या बाहेर दारात एक दगड पडलेला आहे, मोठी शिळा पडलेली आहे. रामप्रभूंनी पाहिलं, द्वारामध्ये मोठी शिळा पडलेली आहे, मोठा सुंदर आश्रम आहे, आतमध्ये राहायला कोणीही नाही. रामप्रभूंनी विश्वामित्रजींना विचारले, बाबा, एवढ्या सुंदर आश्रमामध्ये राहायला कोणीच नाही आणि द्वारामध्ये मोठा दगड पडलेला आहे. तेव्हा विश्वामित्रजी म्हणतात, रामा, हा दगड नाही, ही ब्रह्मदेवाची कन्या अहिल्या आहे. ती दगड कशी झाली बाबा? त्याची खूप मोठी कथा आहे रामा. मग सांगा ना बाबा. मग विश्वामित्रजी सांगतात, रामा, ब्रह्मदेवाची कन्या अहिल्या. ब्रह्मदेवानं ठरवलं, जो या पृथ्वीला प्रदक्षिणा घालून सर्वात अगोदर येईल, ज्याला पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त होईल, त्यालाच माझी कन्या देण्यात येईल. असं जाहीर झालं आणि सगळीकडे प्रत्येक जण आपल्या आपल्या वाहनावरती निघाले. इंद्र ऐरावतावरती निघाला, गणपती बाप्पा उंदरावरती, प्रत्येक जण आपल्या वाहनावरती निघाला. कारण अहिल्या अतिशय सुंदर होती. प्रत्येकाला वाटायचं अहिल्या मला मिळावी. एवढी सुंदर अहिल्या. प्रत्येक जण पृथ्वी प्रदक्षिणेला निघालं. सर्वजण आपल्या वाहनांचा वेग वाढवतात, पृथ्वी प्रदक्षिणा करण्याकरिता निघाले. आणि त्याच दिवशी दुपारी गौतम ऋषी नदीवरती स्नानाकरिता जातात. तिथे स्नान करत असताना गौतम ऋषी बघतात, सर्वजण आपापल्या वाहनावरती एवढ्या वेगात निघालेले आहेत. प्रत्येकाला विचारतात पण कोणीच त्यांना उत्तर देत नाही. कारण प्रत्येकाला वाटायचं, या म्हाताऱ्याला जर सांगत बसावं तर मागचं ओव्हरटेक करून पुढे जाईल, म्हणजे आपलं डिझेलही गेलं आणि नंबरही गेला. असंच प्रत्येक जण विचार करायचा. पण शेवटी गणपती बाप्पाचं वाहन उंदीर थकलं. उंदीर मामाचा वेग मंदावला आणि त्याच नदीच्या काठावरती गणपती बाप्पा थांबले. तेव्हा गौतम ऋषींनी विचारलं, गणेश जी, ये सब देवता लोग इतनी जलद गति से कहाँ जा रहे? तेव्हा गणपती बाप्पा म्हणतात, बाबा, ब्रह्मदेवाच्या कन्या अहिल्या
त्यालाच वरमाला अर्पण करणार आहे, जो या पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त करून येईल. ठीक आहे गणेशजी. पुन्हा गणेशजी निघाले. इकडे गौतम ऋषींनी स्नान झाल्यानंतर नदीच्याच काठावरती कपिला गाय व्यायला झालेली आहे. त्याच गायीला गौतम ऋषींनी ओल्या कपड्यांनी 5 प्रदक्षिणा घातल्या आणि गौतम ऋषीला पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त झालं. गौतम ऋषी ब्रह्मदेवाकडे येतात. ब्रह्मदेवाने आपले कन्या अहिल्या गौतम ऋषींना अर्पण केली. शेवटचं मंगलाष्टक चालू होतं. विवाह पार पडला आणि इंद्र त्या ठिकाणी आला. इंद्र अतिशय रागात आणि इंद्र म्हणू लागला, ब्रह्मदेवा, असं वसिल्यानं द्यायचं होतं तर पेपरला बातमी छापलीच कशाला? आमच्या वाहनांचं डिझेल वाया गेलं. अरे ब्रह्मदेवा, तुला ही अहिल्या गौतमालाच द्यायची होती तर आम्हाला सांगितलंसच कशाला? सर्व देवतांना राग आला, पण सर्व देवतांमध्ये सर्वात जास्त राग इंद्राला आला. इंद्र रागावला आणि इंद्र म्हणाला, गौतमा याचा बदला घेईल. प्रत्येकाला वाटायचं हे म्हातारं तर दुपारी गंगेच्या काठावरती होतं, हे ओव्हरटेक करून पुढे आलंच कसं? तेव्हा ब्रह्मदेवानं सांगितलं की देवतांनो, गौतम ऋषींनी ओल्या कपड्यांनी कपिला गायीला 5 प्रदक्षिणा घातलेल्या आहेत. गाय हे पृथ्वीचं रूप आहे, म्हणून त्या पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य गौतम ऋषींना प्राप्त झालं आणि म्हणून मला माझी कन्या गौतमाला द्यावी लागली. पण इंद्राला जास्त राग आलेला होता. इंद्रानं विचार केला याचा बदला घ्यायचा, म्हणून काही दिवसानंतर मध्यरात्र आहे. इंद्रानं गौतम ऋषींचा वेश धारण केला. अग्नीला कोंबडा बनवलं आणि इंद्राला माहिती होतं गौतम सकाळी पहाटे नदीवरती स्नान करण्याकरिता जातो, म्हणून इंद्रानं गौतमाचा वेश धारण केला आणि अग्नीला कोंबडा बनवून तिला मध्यरात्री ओरडण्यास सांगितलं. पूर्वीचं घड्याळ म्हणजे कोंबडा होतं. पूर्वीचे सर्व व्यवहार हे कोंबड्याच्या आरवण्यावरती चालायचे. सकाळी कोंबडा आरवला की सर्वजण जागे व्हायचे. इकडे अग्नीला कोंबडा बनवलेलं होतं. इंद्राने इशारा केला तेव्हा कोंबडा आरवला. गौतम ऋषींना जाग आली. गौतम ऋषींना वाटलं पहाट झालेली आहे, आपली स्नानाची वेळ झाली. गौतम ऋषींनी आपला कमंडलू घेतला आणि नदीच्या काठावरती स्नानाकरिता निघाला. इकडे इंद्राने विचार केला गौतम तर स्नानाकरिता गेलेला आहे. तेव्हा इंद्राने गौतम ऋषींच्या आश्रमामध्ये प्रवेश केला. दरवाजा वाजवला. गौतमांची पत्नी अहिल्या तिने दरवाजा उघडला. बघितलं तर आपले पतिदेव आलेले आहेत. इंद्राने आतमध्ये प्रवेश केला. तेव्हा अहिल्याला वाटलं माझे पतिदेव आलेले आहेत. तेव्हा इंद्राने सांगितलं, अहिल्या, मला काम वासना निर्माण झालेली आहे. तेव्हा अहिल्या म्हणते, पतिदेव, भलत्याच वेळी तुम्ही कोणती इच्छा करता? अहिल्याला कळत नव्हतं की आपल्या पतीच्या स्वरूपामध्ये हा इंद्र आलेला आहे. आणि इतक्यात बाहेरून दरवाजा वाजवण्याचा आवाज आला. गौतम ऋषी नदीवर स्नानाकरिता गेलेले होते, पण साक्षात गंगा बोलली, गौतमा, माघारी फिरा.
स्नानाची वेळ नाही, मध्यरात्र आहे, माघारी फिरा गौतमा. गौतम ऋषी माघारी येतात, दरवाजा वाजवतात. दरवाजा वाजवल्यानंतर अहिल्याला भीती वाटू लागली की एवढ्या रात्री कोण आलेलं असेल. माझे पतिदेव पण आतमध्ये आहेत, मग बाहेरून दरवाजा कोण वाजवत आहे. भीतीपोटी अहिल्यानं दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर बघितलं तर बाहेर आपले पतिदेव आहेत. मग अहिल्यानं विचार केला, बाहेर माझे पतिदेव आहेत तर मग आतला कोण आहे. तेव्हा गौतमाच्या रूपातला इंद्र पळून जाऊ लागला. तेव्हा गौतम ऋषी शाप देतात, थांब इंद्रा, ओळखलं मी तुला. तुला शाप आहे. तुझ्या शरीरावरती हजारो भग पडतील, हजारो योनी चिन्हे तुझ्या शरीरावरती पडतील. इंद्रानं माफी मागितली, क्षमा करा गौतमा, माझं चुकलं. तेव्हा गौतम ऋषी म्हणतात, इंद्रा, माझ्या गैरहजेरीत येऊन तू माझा बदला घेण्याचा ठरवला होतास, पण आता तू माफी मागत आहेस. सर्व देवता गौतम ऋषींना विनवणी करतात, कारण इंद्राला सर्व शरीरावरती भग पडल्यामुळे अतिशय त्रास होत होता. सर्व देवतांनी गौतम ऋषींना विनंती केली, बाबा, इंद्रदेवाला खूप त्रास होत आहे. तेव्हा गौतम ऋषींनी विचार करून सांगितलं, इंद्रा, त्रेतायुगामध्ये रामचंद्र ज्या धनुष्याचा भंग करतील त्या धनुष्याचा आवाज ऐकशील तेव्हा तुला सहस्राक्ष नाव प्राप्त होईल आणि तुझ्या शरीरावरती जी भग पडलेली आहेत त्या ठिकाणी डोळे येतील. म्हणून हजारो डोळ्यांचे हे इंद्रदेव आहेत. नंतर अहिल्याकडे बघितलं, अतिशय रागामध्ये आहेत गौतम ऋषी. अहिल्याला म्हणतात, तुला कळू नये का तुझा पती कोण आहे. तुझ्या पतीच्या गैरहजेरीमध्ये तू त्या इंद्राला आतमध्ये घेतलंस. तुला शाप आहे, तू शिळा होऊन पडशील. म्हणून राम प्रभू मिथिला नगरीमध्ये प्रवेश करत असताना ज्या आश्रमाच्या बाहेर प्रभूने शिळा पाहिली ती शिळा म्हणजे ही अहिल्या आहे. तेव्हा अहिल्याने विनवणी केली, बाबा, काहीतरी उपशाप दे. गौतम ऋषी म्हणतात, अहिल्या, तू शिळा होऊन पडशील, पण त्रेतायुगामध्ये राम प्रभू या रस्त्याने येतील आणि त्यांच्या चरण कमलाच्या स्पर्शाने तुझा उद्धार होईल. नंतर अग्नीकडे बघितलं, सांगितलं, अग्नी, कोंबडा बनून इंद्राला मदत केलीस, तुला शाप आहे, तुझ्या जीवाला काळ्या पडतील. म्हणून घरामध्ये दिवा पेटवून बघा, अग्नीचे वरचे टोक काळे दिसतात. हा गौतम ऋषींचा अग्नीला भेटलेला शाप आहे. विश्वामित्रजी म्हणतात, रामा, एवढी कथा सांगितल्यानंतर विश्वामित्रांनी विनवणी केली, रामा, ही अहिल्या शिळा होऊन पडलेली आहे. तुमच्या चरण स्पर्शाने तिचा उद्धार होणार आहे. आता प्रभूने विचार केला, प्रभू हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत. प्रभूने विचार केला, आपण पतिव्रतेला पाय कसा लावावा. म्हणून प्रभूनं आपला पाय वर उचलला. वेगाने वारा वाहत होता आणि प्रभूच्या चरणांची धूळ त्या शिळेवरती पडली आणि अहिल्याचा उद्धार झाला.
अहिल्याचा उद्धारानंतर सर्वजण भजन करतात. सर्वांना एक भजन पाठ असेल, सर्वांनी वर हात करून भजन करायचं आहे. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम. ओ पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम. ओ रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम या भजनामध्ये 5 शब्द आहेत. पहिला रघुपती, दुसरा राघव, तिसरा राजाराम, चौथा पतित पावन आणि 5वा सीताराम. असे 5 शब्द या भजनामध्ये आहेत. याचा ऐतिहासिक क्रम आहे. पहिला आहे रघुपती. रघुकुल में जन्म लिया तो हो गए रघुपति. दूसरा राघव, कौशल्या माँ बड़े प्यार से बुलाती है राघव, इसलिए राघव शब्द है. राम प्रभु की राजगद्दी मिलने वाली परंपरा चली आ रही है, इसलिए राजा राम शब्द है. अहिल्या का उद्धार किया यानी प्रभु पतित पावन है, और आज प्रभु सीता राम होने वाले हैं, इसलिए रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. असे 5 शब्द या भजनामध्ये आहेत. म्हणून हे भजन अहिल्या उद्धारानंतर म्हटलं जातं. पुढे प्रभूंच्या स्वयंवराची कथा आहे. प्रभूचं स्वयंवर होणार आहे. विश्वामित्रजी राम लक्ष्मणाला मिथिला नगरीकडे आणण्याकरिता निघालेले आहेत. विश्वामित्रांनी विचार केला, आपण रामाला आणि लक्ष्मणाला मिथिला नगरीमध्ये नेलं पाहिजे, कारण मिथिला नगरीमध्ये जनक राजाकडे धनुष्य उचलण्याचा कार्यक्रम चालू आहे. राम प्रभू, विश्वामित्रजी आणि लक्ष्मणजी निघाले. तेव्हा विश्वामित्रजी राम प्रभूंना जाता जाता गंगा पृथ्वीवर अवतरल्याची कथा सांगतात. ही कथा सांगत सांगत विश्वामित्रजी राम आणि लक्ष्मण त्या नगरामध्ये प्रवेश करतात, ज्या नगराचं नाव मिथिला नगर आहे. त्या नगरामध्ये प्रवेश करते झाले. रामकथा सांगत असताना रामायणामध्ये 3 नगरांचं वर्णन महत्त्वाचं आहे.
पहिली मिथिला, दुसरी अयोध्या आणि तिसरी लंका. या 3 नगरांचं वर्णन रामायणामध्ये येतं. म्हणून तुलसीदासजींनी महत्त्व या 3ही नगरांना दिलेलं आहे, कारण या 3ही नगरांमध्ये रामायण घडलेलं आहे. अयोध्या हे नगर असं आहे, अयोध्या पुरा गाव सज्जन का, लेकिन दुर्जन से खाली नहीं. तिथेही एक दृष्ट मनुष्य, दृष्ट एक स्त्री निघाली. तिचं नाव आहे मंथरा. लंका पुरा गाव दुर्जन का, लेकिन सज्जन से खाली नहीं. तिथे एक हरिभक्त परायण निघाला, त्याचं नाव आहे विभीषण. पण मिथिला हे असं नगर आहे जहाँ सज्जन ही सज्जन रहते हैं. मिथिला नगरीमध्ये सज्जन माणसं राहतात. या नगरामध्ये प्रभूनं प्रवेश केला. या नगरात प्रवेश झाल्यानंतर जनकजी समोर येतात. विश्वामित्रजींना त्यांनी पाहिलं, नमस्कार केला. नमस्कार कृती झाल्यानंतर जनकजींनी विचारलं, बाबा तुम्ही राम लक्ष्मणाला घेऊन आलेला आहात? हा जनका, कुठे आहेत राम लक्ष्मण? विश्वामित्रजींनी ज्या दिशेकडे बोट दाखवलं तिकडे पाहिलं. तिकडे राम प्रभूंच्या मुखाकडे जनकजींनी पाहिलं, तेव्हा जनकजी पागल झाले. प्रभूचा असा आहे, प्रभूने विचार केला, नामरूपाला मिथ्या मानणारा जनक, नामरूपाला खोटं मानणारा, मिथ्य मानणारा जनक ज्यांच्या रूपाने पागल झाला ते रामप्रभू आहेत. जनकजी विश्वामित्रजींना विचारतात, बाबा मी नामरूपाला मिथ्या मानणारा जनक आहे, पण मी आज ज्यांच्या रूपाने पागल झालो ते नेमके आहेत तरी कोण? असा प्रश्न जनकजींनी विश्वामित्रजींना विचारला. विश्वामित्रजींना म्हणतात, हे राजाचे कुमार आहेत की ऋषींचे? एवढा मोठा तपस्वी महात्मा ज्यांनी पागल केला ते नेमके आहेत कोण? विश्वामित्रजी म्हणतात, जनका तू पागल झाला यात काहीच नवल नाही, पण एवढा मोठा महात्मा पागल करण्याची ताकद ज्यांच्यामध्ये आहे ते दशरथ पुत्र श्रीराम आहेत. यांनी ताटिकेचा वध केला, सुबाहूचा नाश केला, मारीचाला समुद्राच्या काठावरती 400 कोस पाठवलं, शिळा असलेल्या अहिल्याला मुक्त केलं, अहिल्याला शापमुक्त केलं. एवढं वर्णन विश्वामित्रजींकडून ऐकल्यानंतर जनकजींनी विचार केला, हे माझ्या पोटी जन्माला यायला पाहिजे होतं, म्हणजे मी याचा पिता तरी झालो असतो, आमचं पिता पुत्राचं नातं जोडलं असतं. पण जाऊ द्या, याचा पिता दशरथजी आहेत. पुन्हा मनामध्ये विचार आला, हे माझ्याकडे विद्या घेण्याकरिता यायला पाहिजे होतं, म्हणजे आमचं गुरु शिष्याचं नातं जुळलं असतं. पण जाऊ दे, याचे गुरु वशिष्ठजी आहेत. पुन्हा शेवटी मनामध्ये विचार आला, याच्या हातून जर धनुष्याचा भंग झाला तर सासरा जावयाचं नातं जुळण्याची शक्यता आहे. दशरथजी विचार करतात, एवढा मोठा धनुष्य आहे ज्याला उचलण्याकरिता 10,000 पहिलवान लागतात. त्या धनुष्याची पूजा जनकजी करतात आणि सारवून घ्यायची सेवा जनक राजाची जानकी म्हणजेच सीता माता करतात. एकदा जनक राजाने पाहिलं
की आपली मुलगी धनुष्याच्या आजूबाजूला सारवण्याची सेवा करते आणि मी त्या धनुष्याची पूजा करण्याची सेवा करतो. विश्वामित्रजी म्हणतात, राजा, मी राम लक्ष्मणाला तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे. जनकजींनी विचार केला, तुम्ही एकटे आला असतात तर मी आंबेराईमध्येच तुम्हाला सोडून दिलं असतं, पण हे राजांचे पुत्र आहेत, त्यांना त्यांच्या योग्यतेने निवास हे राजाचं कर्तव्य आहे. म्हणून वातानुकूलिन अशी सर्व व्यवस्था ज्या ठिकाणी आहे अशा ठिकाणी राम लक्ष्मणाला वास्तव्य करण्यात आलं. आणि तिसऱ्या प्रहरी राम प्रभू विश्वामित्रजींना म्हणतात, बाबा, नाथ लखनपुर देखन चाही. बाबा, मेरा छोटा भाई लखन पूरा नगर देखना चाहता है. जेव्हा मोठ्या माणसांचं काम असतं तेव्हा लहानांचं नाव पुढे घालायचं असतं. तेच राम प्रभू करतात. राम प्रभूंना संपूर्ण नगर आंबेराई बघण्याची इच्छा झाली, पण लक्ष्मणजींचं नाव पुढे घालतात. बाबा, लखनपुरा नगर देखना चाहता है तो दिखाकर लाव, दिखाकर लाव असं राम प्रभू म्हणतात. ठीक आहे, परवानगी मिळाली. आंबेराईमध्ये जातात. जात असताना चर्चा चालू आहे. अगं, पुढे चालला की नाही तो कौशल्याचा राम आहे आणि मागे मागे चालला की नाही तो श्यामवर्ण सुमित्रेचा लक्ष्मण आहे. ही चर्चा महिलांची आहे. पुढे चालला की नाही तो राम आहे आणि मागचा हा सुमित्रेचा पुत्र आहे, त्याचं नाव लक्ष्मण आहे. सर्वात अगोदर परिचय महिलांना झाला. आता सीतामाईच्या सख्या सीतामाईकडे येतात. सीते, जानकी, दो राजकुमार मिथिला नगर में आए हैं, पूरा गांव पागल बना दिया है उसने, बहुत सुंदर है, बहुत सुंदर है. जानकी, तूने देखा क्या सखी? नहीं जानकी. सीते, आम्ही बघितलं नाही गे त्यांना, ते खालून चालतात, आम्ही कसं बघावं? सीतामाईने युक्ती सांगितली. सखी, ते खालून चालायला लागले ना तर वरतून अक्षदा आणि फुले त्यांच्या डोक्यावरती टाकायची. अक्षदा आणि फुले डोक्यावरती टाकल्यानंतर वरतून काय पडते म्हणून ते वर बघतील, तेव्हा त्यांचा चेहरा पहा आणि मला येऊन सांगा ते कसे दिसतात. ठीक आहे जानकी, ही युक्ती सख्यांनी केली. राम प्रभू लक्ष्मणजी खालून चालत असताना अक्षदा आणि फुले सख्यांनी त्यांच्या डोक्यावरती टाकली. वरतून काय पडते म्हणून वर बघितलं तर ती सखी पागल झाली. एवढं सुंदर स्वरूप तिनं पाहिलं आणि पळत पळत जानकीकडे आली. जानकी, बहुत सुंदर है जानकी, कितना सुंदर है, बहुत सुंदर है जानकी. राजसा सकुमार मदनाचा पुतळा, राजसा सकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजसा सकुमार मदनाचा पुतळा, राजसा सकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकाया, रवी
चंदनाची ओटी कस्तुरी मळवट चंदनाची ओटी रवी शशी काळा लोबलिया कस्तुरी मळवट चंदनाची ओटी कस्तुरी मळवट चंदनाची ओटी सख्यांनी राम प्रभूंकडे पाहिलं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, अतिशय सुंदर स्वरूप पाहिलं आणि सखी पागल झाली. सीता माईकडे येते. जानकी बहुत सुंदर है. कितना सुंदर है सखी, बहुत सुंदर है जानकी, कितना सुंदर. अरे तुमने देखा क्या नहीं? हाँ देखा है जानकी, लेकिन जिस आंखों ने देखा है ना, उस आंखों को जबान नहीं है जानकी. पागल झालेली सखी वर्णन करून करून सांगते. सीता माईला सखी समवेत गौरी पूजन करण्याच्या उद्देशानं पाठवण्यात आलं. पुष्पवाटिकेमध्ये येतात. भगवान शंकराचा अतिशय जड असणारा धनुष्य 10,000 मल्ल ज्या धनुष्याला उचलण्याकरिता लागतात, दशरथीच्या धनुष्याची पूजा करतात आणि जानकी सारवून घेण्याची सेवा करते. एके दिवशी जनकजींनी पाहिलं की धनुष्याच्या खाली सारवलेलं जनकजींनी पाहिलं. जनकजी विचार करतात, ज्या धनुष्याला उचलायला 10,000 पहिलवान लागतात, त्या धनुष्याच्या खाली सारवलं कुणी? आवाज दिला, जानकी जी पिताश्री. जानकी, धनुष्य के नीचे गोबर का लेप किसने लगाया जानकी? मैंने ही लगाया पिताश्री. जानकी, आपने धनुष्य के नीचे गोबर का लेप लगाया? हाँ पिताश्री, मैंने ही लगाया है. कैसे लगाया जानकी? बाबा, डाव्या हातानं धनुष्य उचलला आणि उजव्या हातानं सारून घेतलं बाबा. तेव्हा जनकजींनी विचार केला की ही खूप महान शक्ती आहे, ही कुणालाही देऊन चालणार नाही. या जगामध्ये तोच वर ठरेल जो या धनुष्याला उचलून त्या धनुष्याला बाण लावेल. असं ठरवलं. सुनैना मातेच्या उद्देशानं त्यांनी सांगितल्यामुळे सीता माता 8 सख्यांसमवेत गौरी पूजन करण्याच्या उद्देशानं पुष्पवाटिकेमध्ये येतात. 2 सख्या उजव्या बाजूला, 2 सख्या डाव्या बाजूला, 2 सख्या पाठीमागे, 2 सख्या पुढे, अशा 8 सख्यांच्या सोबत सीता माता गौरी पूजन करण्याकरिता येतात. पुष्पवाटिकेमध्ये आल्यानंतर एका सखीने राम आणि लक्ष्मणाला पाहिलं. तेव्हा ती पळत सीते मातेकडे येते. जानकी, तो राजकुमार पुष्पवाटिका में आए हैं, बहुत सुंदर है, आपने देखा नहीं ना? तो चलो उसको देखते हैं. सीतामाई सखी समवेत निघाल्या. सीतामाईने भावुक नजर राम प्रभूंवरती टाकली. सख्या म्हणतात, जानकी, आपको गौरी का पूजन करना है. हाँ सखी, तो चलो गौरी का पूजन करते हैं. गौरीचं स्तवन करण्याकरिता गौरीच्या मंदिरामध्ये सीतामाई सख्यांसोबत येतात. गौरीचं पूजन चालू होतं. जय जय गिरीवर राज किशोरी, जय महेश मुख चंद्र चकोरी, जय गजबदन षडानन माता, जगत जननी दामिनी दुती गाता, नहीं तवा आदि मध्य अवसाना, अमित प्रभु बेटू नहीं जानान, भव भव विभव पराभव कारिणी, विश्व विमोहन सबस बिहारिणी. स्तवन झालं. स्तवन करने के बाद
गौरी माता प्रसन्न हुई आशीर्वाद दिया। आशीर्वाद घेतल्यानंतर सीता माता आपल्या नगरामध्ये यायला निघतात। इकडे लक्ष्मणजींच्या समवेत राम प्रभू आलेले होते। पुन्हा ते राजवाड्यामध्ये येतात आणि विश्वामित्रजींनी विचारायच्या अगोदर सांगतात, बाबा हम पुष्प वाटिका में गए थे, वहां जनक जी की प्यारी बेटी जानकी आई थी, बहुत सुंदर रूप है उसका, बहुत सुंदर है गुरुदेव। उसका रूप देखते देखते समय बीत गया बाबा, इसलिए थोड़ा देर हो गया, तो माफ करो गुरुदेव। तेव्हा विश्वामित्रजी म्हणतात, अंतकरण की विशुद्ध होने के बाद आशीर्वाद मांगना नहीं चाहता, मिल जाता है श्रीराम। ठीक आहे, मला कळालं तुम्ही पुष्पवाटिकेमध्ये गेलेले होते, तिच्या जनक राजाची कन्या जानकी आली होती, तिला बघण्यामध्ये तुमचा खूप वेळ गेला म्हणून तुम्हाला उशीर झाला, हे माझ्या लक्षात आलं। दुसऱ्या दिवशी स्नानादी कर्म आटोपल्यानंतर जनकजींनी शतानंदजीला पाठवलं, जाओ शतानंद जी, विश्वामित्र जी के साथ 2 राजकुमार आए हैं, उसको लेके आओ। शतानंद जी येतात, विश्वामित्रजींना म्हणतात, बाबा आपके साथ 2 राजकुमार आए हैं, उसको जनक जी ने बुलाया है। लक्ष्मण जी ने आनंद है, आज विजय किसकी होने वाली है। लक्ष्मण जी म्हणतात, जिस पर आप जैसे गुरु की कृपा है, आज विजय उसकी ही होगी। लक्ष्मणजींचा आनंद जनकजींनी सांगितलं, बाबा सांभाळा, राम लक्ष्मणाला सांभाळा। उंच आसनावरती बसवण्यात आलं, राम प्रभू उंच आसनावरती बसले। सगळेजण राम प्रभूंकडे बघायला लागले। सीतामाईचा स्वीकार करण्याच्या उद्देशानं विश्वामित्रजी राम प्रभूंना घेऊन आलेले आहेत। 10,000 मल्लांनी धनुष्य ओढत ओढत आणला। तेव्हा 10,000 पहिलवानांचं म्हणणं आहे की 10,000 मल्लांनी धनुष्य ओढत आणला, मग 10,000 मल्लांनी तो उचलून बघितला तर काय हरकतं। म्हणून 10,000 मल्ल धनुष्य उचलण्याकरिता उठले। सामूहिकरित्या उठल्यानंतर धनुष्य उचलण्याचा प्रयत्न करतात, पण धनुष्य जागेवरचाही हलत नाही। रावणासारख्या बलाढ्य मनुष्यांनी धनुष्य उचलून पाहिला, पण धनुष्य जागेवरचाही हलला नाही। 10,000 राजे उतरल्या चेहऱ्यानं आपापल्या आसनावरती जाऊन बसतात। 10,000 पहिलवान जेव्हा धनुष्य उचलणार होते, तेव्हा सीतामाईनं सखीला प्रश्न विचारला, सखी जब 10,000 राजे धनुष्य उठाएंगे तो मैं माला किससे पहनूं। सीता मातेचा प्रश्न आहे, सखी 10,000 राजांनी मिळून जर धनुष्य उचलला तर मी नेमकं वरमाला कुणाला घालू। तेव्हा सखी म्हणते, जानकी आप समझते क्यों नहीं, 10,000 का मतलब क्या होता है। 1 के ऊपर 4 शून्य, इसका मतलब 10,000 होता है। ये तो सच है ना जानकी। हाँ सखी, ये सच है। सखी म्हणते, जानकी 10,000 म्हणजे 1वर 4 शून्य, याला 10,000 म्हणतात। तर तुला समजत नाही का जानकी, या सगळ्यांमधले शून्य जर पुसून टाकले तर तो 1 उरलेला, तेच म्हणजे हे श्रीराम आहे। तू त्या श्रीरामांना वरमाला घालायची। बाकीचे सर्व राजे 0 मध्ये जमा आहेत।
उठलेले सर्व राजे आपापल्या आसनावरती बसले तेव्हा जनकजींना राग आला। अरे धनुष्य को कोई नहीं उठा पाता? अरे ये कोई क्षत्रिय का बच्चा है क्या जो धनुष्य को उठा पाएगा? इस ब्रह्मांड में ऐसा कोई पैदा नहीं हुआ। जनकजींना राग आला तेव्हा विश्वामित्रजी सांगतात, जनका, अरे जो धनुष्य उठाने वाला है ना, उसी ने ही ब्रह्म को पैदा किया है। जनका, जो धनुष्य उचलणारा आहे ना, त्यानेच या ब्रह्मांडाला बनवलेला आहे, पैदा केलेला आहे। तुम्ही वाद घालू नका। बोलो भैया, मैं क्रोध के मारे में लाल हो चुका हूं। प्रभु रामचंद्र कहते, लखन, अब क्रोध के मारे में लाल हुए हैं तो ये सच है। सूरज तब निकलता है लखन जब पहले लाल होता है। आता इथल्या समाजाला कळालं की लक्ष्मण रूपी पूर्व दिशा पांढरी झालेली आहे। आता सूर्याचा उदय होणार आहे, म्हणजेच राम प्रभू धनुष्याला उचलून बाण लावणार आहेत। विश्वामित्रजी म्हणतात, राम उठो, धनुष्य को बाण लगाओ। सब देख रहे थे राम प्रभु की तरफ। तेव्हा सर्वजण विचार करतात, 10,000 पहिलवानांना धनुष्य उचलला नाही तर याला काय उचलणार आहे? सर्वजण विचार करतात। तेव्हाच लक्ष्मणजी उठतात। राम प्रभु धनुष्याकडे बघतात तर धनुष्य हलायला लागतो। प्रभु सोच रहे थे, धनुष्य नहीं उठाऊंगा तो सबको पता चलेगा कि अवतार हो चुका है। उसी समय मंडप में हजारों सूर्य के समान सब प्रकाश ही प्रकाश वातावरण बन गया। सब देख रहे थे, सब वातावरण प्रकाशमय हो गया है। तो राम प्रभु ने धनुष्य को उठाया और धनुष्य के 2 टुकड़े किए। लक्ष्मणजींना आनंद आवरणा लक्ष्मणजी पळत पळत येतात। राम प्रभूंच्या चरणावरती आपलं डोकं ठेवतात। पळत पळत स्टेजवरून खाली आल्यानंतर विश्वामित्रजींनी पाहिलं की रामाने धनुष्याचे 2 तुकडे केलेले आहेत। विश्वामित्रजींना आनंद झाला। लक्ष्मणजींनी राम प्रभूंच्या चरणावरती उडी मारली। लक्ष्मणजींची छाती भरून आली। तेव्हा प्रभूला सवय होती, लक्ष्मणजी वाकून नमस्कार करायचे आणि प्रभूंलाही सवय होती वाकून आशीर्वाद द्यायची। तेव्हा प्रभूने विचार केला, लक्ष्मणजी आपल्या पाया पडण्याकरिता आलेले आहेत। लक्ष्मणजी पाया पडतात। प्रभूने वाकून नमस्कार द्यायला चालू केलं। वाकून नमस्कार देत आशीर्वाद देत असताना सीतामाईने पुष्पमाला प्रभूंच्या गळ्यामध्ये अर्पण केली। लक्ष्मणजींना सवय होती वाकून साष्टांग दंडवत घालायची आणि प्रभूला सवय होती वाकून आशीर्वाद द्यायची। लक्ष्मणजींनी जसा दंडवत घातला, प्रभू आशीर्वाद द्यायला खाली वाकले आणि सीतामाईंनी पुष्पमाला अर्पण केली। बोलिए प्रभु रामचंद्र भगवान की जय। सीतामाईने प्रभूंच्या गळ्यामध्ये पुष्पमाला अर्पण केल्यानंतर सीतेचं रामासोबत स्वयंवर झालं, म्हणजेच धरणीचं आकाशाशी जोडलेलं नातं। स्वयंवर झाले सीतेचे